राम राम मंडळी, कसे आहात आपण सगळे? आशा आहे की तुम्ही सगळे खूप छान असाल आणि असायलाच पाहिजे. तर नवीन वर्षामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि माझी सकाळ जर बघत असाल तर ती झाली नवीन वर्षाची अशी. अगदी सकाळी म्हणजे 6:30च्या दरम्यान आम्ही गेलो होतो शेतामध्ये. आणि शेतामध्ये हा जो दिसतोय आम्हाला, जे तुम्ही नळा दिसतोय, तो सच्छिद्रीकरण केलेला आहे. तर त्याचं तिथं वॉल्व आहे आणि त्या वॉल्वमध्ये उतरून आम्हाला चालू बंद करावा लागतो वॉल्व. तर त्यासाठी जावं लागलं होतं. आणि इकडे चालू आहे लागण, जसं की तुम्ही पुढे बघू शकता. आणि हे आहे भाताची पट्टी. म्हणजे आम्ही परवा जे तुम्हाला दाखवले होते की इथून आम्ही भात काढलेला आहे आणि भात काढल्यानंतर इथे आम्ही लागण करतोय सध्या. आणि इकडे चालू आहे पाणी त्यासाठी. ह्या शेतीला लागूनच लगेचच्या शेतीमध्ये हा ऊस बघत असाल तर हा आलेला आहे एवढा. आणि ह्यामध्ये आम्ही हिरवळीचं खत केलेलं आहे, ते आलेलं आहे इतकं, जे भरणी करताना आम्ही मोडून घालू शेतामध्ये. लागणीचा हा जो व्हिडिओ आहे तो आहे 31 डिसेंबरचा. आणि इथे वेळ झालेली होती साधारणतः 12:30ची. दुरून हे शेत बघायला खूप सुंदर आणि छान वाटतंय, पण इथं कष्ट पण तितकेच करावे लागत आहेत. अगदी बघत असाल तर आता उन्हात बाजलेले आहेत 12:30 आणि इकडे शेतीचं कामं चालू आहेत अजून. आलेली आहे मळीमध्ये जाण्याचं काम चालू आहे. हे आमचं नवीन वर्ष. इकडे आहे नदी. हा आमचा रोजच्या जीवनाचाच एक भाग आहे. सकाळी चारा कर, सुंदर असं वातावरण. वाजलेलं आहे 11:15 दुपारचे. जसं की तुम्ही सकाळी बघितला, सकाळी गेले होते मी शेतामध्ये दुसऱ्या एका, जिथं मला करायचं होतं काय, खाली जाऊन वॉल बंद करायचं होतं. आता यावेळी इकडे मी यांना काहीतरी साहित्य हवं होतं, जे देण्यासाठी मी आले होते. आणि हे जर बघत असाल तर नानांची सायकलवर टाकतात ते. आणि सायकल चालवत न जाता ट्रॅक्टरमध्ये बसूनच जातील ते आता घरी. आणि हा चारा जाईल आता घरी. चला गेला, आपणही जाऊया आता. जसं की तुम्हाला माहिती असेल कदाचित, यापूर्वी मी बोलले की नाही माहिती नाही, पण माझं CSCचं काम चालू असतं गावामध्ये. म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर आहे माझं. आता मी जाते तिकडे. चला आता पुन्हा वाजलेले आहेत संध्याकाळचे 6 आणि मी पुन्हा एकदा आलेले आहे मळीच्या शेताकडे. इकडे नांगरट चालू आहे शेतामध्ये. आणि पलीकडे ऊसाची तोडणी पण चालू आहे. तर जोपर्यंत नांगरट चालू आहे तोपर्यंत मी घेते ऊसाचा आस्वाद. बाकी काही म्हणा, मळीकडचा जो ऊस असतो तो जाम भारी लागतो राव. म्हणजे एकतर ऊस मऊ असतो, शिवाय ऊस गोडीला पण भरपूर असतो, कारण कायमस्वरूपी इकडे नदीचं पाणी मिळतं ऊसांना म्हणून. आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:45 आणि मी आले पुन्हा एकदा शेतामध्ये. तिकडे ट्रॅक्टरचं काम चालू आहे आणि दुसऱ्या शेतात जाऊन आम्हाला झाडं लावायची आहेत. आता मी जाते. संध्याकाळचे वाजलेले आहेत 6 आणि मला लावायची आहेत या शेतामध्ये चिवाटीची झाडं. ॲक्च्युली ती लावलेली होती आणि जवळजवळ 6-7 फूट उंच आलेलं पण होतं, पण ती 2019च्या पुरामध्ये गेली झाडं. ती सगळी आता नव्याने लावतोय झाडं. आणि ती आज नवीन वर्षाच्या अनुषंगाने ती झाडं लावली जातात आता आमच्याकडनं. आमचं नवीन वर्ष शेतीच्या भोवती आणि शेतामध्येच गेलेलं आहे. तर ही आहेत ती रोपं. आणि ही रोपं लावण्याचं कारण हे की मळीची जी माती आहे ती नदीच्या प्रवाहाबरोबर थोडी म्हणजे आजूबाजूला आमची माती जी आहे ती घसरून खाली जायचा प्रयत्न करते. आणि म्हणून ते जाऊ नये, धूप होऊ नये जमिनीची, म्हणून आम्ही ही झाडं लावतोय तिथे. इकडे एक पीस दिसतंय, कोणाला ओळखता येतं का? आणि सांगा हे पीस कशाचं आहे? सुंदर कलर दिसतंय त्याच्यामध्ये. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राजा मला गाव सुटना. राणीच्या जागेला आपण राजा म्हणूया. कसं सांगू राजा मला गाव सुटना. असं हे सुंदर गाव, असं हे सुंदर वातावरण मला शहरांपेक्षा खूपच भारी वाटतं राव. बॉईज 4 मधील हे गाणं आहे आणि या गाण्यामध्ये खरोखर शिंदेनी खूप सुंदररित्या गाव उतरवलेलं आहे. के लिए इतना काफी है.
माती घाल की, माती घाल की. फायनल एक झाड लावलेलं आहे आणि आता आपण जाऊया घरी. अशा तऱ्हेने 1 जानेवारी सफर संपूर्ण. 1 जानेवारीचा दिवस अशा तऱ्हेने खूप मस्त गेलेला आहे. नववर्षाची सुरुवात तर खूप छान झालेली आहे. वृक्षारोपण 3 चिवाटीची झाडं लावलेली आहेत मी एकूण. आता पुन्हा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.